काय आई काय शिकलेलीच नाही आहे आणि पप्पा 10वीपर्यंत शिकल्यात. मी मग त्यामुळे काय म्हणजे पण माझ्या आईकडे बघून मला एक नेहमी वाटतंय, आई माझी साक्षर जरी नसली, शिकलेली जरी नसली, पण शहाणी खूप आहे. म्हणजे जे असते ना की शहाणपणा आणि साक्षरतेचं काय रिलेशन आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या आईच्या बाबतीत तर 100% नाही असं मला वाटतंय. सो ते असतं ना गावाकडं आपलं म्हणणं असते बघा, पोरं आमचा आईबाबा काय शिकाय नाही, त्यांचं लय आईबाबा शिकल्यात, तसलं काय नसते, नुसतं लाड आहे ते काय नसते. सगळी पोरं सारखी असतात. आपल्यात लात मारायला तिथं पाणी काढायची ताकद पाहिजे, काय बी करून दाखवू शकतो. मग मेन्स परीक्षा फेल झालतो. मग पुन्हा हे कसं आहे, UPSCचं कसं आहे माहिती आहे काय, 100 रुपयाचा नशा आहे काय. 100 रुपये परीक्षा फी आहे आणि त्या परीक्षा फीमध्ये वर्षानुवर्ष वाया जात असतात. प्रत्येकाला वाटत असते की आता जवळच आहे जवळच आहे, पण आता माहीत नाही किती जवळ असते. मग सगळ्यांनी मित्रांनी वगैरे सांगितलं की नाही पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायचा आहे. 2024मध्ये पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला. दादा होता पाठीशी, त्यामुळे काय काळजी नव्हती. CSEचा मेन्सचा काय कट ऑफ जास्त मार्कांनी राहिलेला, त्यामुळे त्याचं काय होईल का नाही माहीत नव्हतं मला, त्याची काय गॅरंटी नव्हती. कारण फॉरेस्टचा कट ऑफ 3 मार्कांनी राहिलेला, त्यामुळे वाटत होतं की आता कसं ते करून फॉरेस्टची प्री काढायची आहे. म्हणजे यावेळी फोकस होता 2024ला काय दोन्ही प्री काढायचे आहेत. प्रीचा अभ्यास केला, काय आलं फॉरेस्टचा प्रीचा कट ऑफ एक 10-15 मार्क जास्त लागतोय CSEच्या प्रीपेक्षा. अभ्यास केला, खूप जास्त वाटत होतं की दोन्ही प्री निघतील. रिझल्ट चेक केला, रिझल्ट चेक करताना CSEची प्री निघणार याची 100% गॅरंटी होती. फक्त फॉरेस्टच्या प्रीबद्दल जरा जीव कुठेतरी अडकलेला. प्रीच्या लिस्टमध्ये प्रीचा रिझल्ट लागलेला, लिस्टमध्ये नाव चेक केलं, लिस्टमध्ये नाव नव्हतं प्रीच्या. मग फक्त आता काय फॉरेस्टचा दुसरा चान्स नव्हता, फक्त CSE मेन्सचा एकच चान्स होता. फक्त यावेळी काय केलं, या 2024मध्ये मेन्सला काय केलं, मला मागच्या वर्षी ऑप्शनलला 215 मार्क पडलेले. यावर्षी ऑप्शनलच्या 6 टेस्ट दिल्या. GSचे माझे पेपर कवर होते, त्यामुळे फक्त एकच फुल लेंथ पेपर लिहिला. फक्त ऑप्शनलवर खूप जास्त फोकस केला आणि ते मला त्याचं रिटर्न पण मिळालं. ज्या दिवशी मेन्सचा निकाल लागला त्या दिवशी पप्पांना घेऊन DY पाटील हॉस्पिटलमध्ये PCNLची सर्जरी करायला. पप्पांची उद्या सर्जरी होती, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जायचं होतं. संध्याकाळी 5 वाजता निकाल लागला. सो मग काय हसायचं का रडायचं त्यावेळी समजतच ना. म्हणजे त्या गोष्टीला त्या काय असं असतं ना की खूप जास्त माणूस अडचणीत असला आणि त्यावेळी जास्त आनंदी क्षण असले की कळतच नसते. सुखाचं काय आणि दुःखाचं काय हेच काय कळत नसते. सो तेवढं भारी वाटलं. म्हणजे काय ते आनंद घरी जास्त असतं की खूप जास्त भारी वाटलं असतं, पण मग ते आनंद साजरा करणं त्यावेळी काय हेच नव्हता. मग पप्पांची सर्जरी झाली.